Welcome to Maharashtra Live 24 News. आज 22 जून रोजी बेडग ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भाग्यश्री एकनाथ खाडे हे उपसरपंचपदी यांची नियुक्ती झाली आणि ज्या सदस्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत केली, ज्ञात अज्ञात जे सदस्य, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि असंच बेडग गावच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून बेडग गावचा जो रखडलेला थोडाफार विकास आहे तो विकासचा रथ असंच आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे। आणि मी पुनश्च एकदा भाग्यश्री एकनाथ खाडे यांचं उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो। एकूण सदस्यांचं मतदान 16 होतं, कारण एक सदस्य आमचं पंचायत समितीमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचं एक सदस्य मतदान कमी होऊन 17ची बॉडी होती आणि 16 मतदान आता या निवडणुकीमध्ये होतं। या निवडणुकीमध्ये 8 आणि 8 एक सदस्य म्हणजे त्यांनी मतदानच केलं नाही, तटस्थ राहिले। त्यामुळं दोन्ही जे उमेदवार होते त्यांना 8-8 मतदान झालं। आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेला समान मतदान होतं त्यावेळेला सरपंच मतदान एक मताचा निर्णायक मताचा अधिकार असतो, तो माझा मतदानाचा अधिकार मी खाडेबाई वहिनीला दिला। आज आता उमेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज निवडीची प्रक्रिया सगळी उमेश भाऊंनी आपल्याला सांगितलीच। आज सरपंचांच्या निर्णायक मतानं आणि आमच्या उमेश भाऊंच्या सर्व सदस्यांनी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतदान केलं, त्या सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। ज्येष्ठ नेते संभाजी आबा आणि उमेश भाऊ यांच्या पाठबळानं आज आमच्याकडं भाग्यश्री वहिनी यांना मोठ्या मनाने त्यांनी आणि खेळीमेळीत या ठिकाणी सरपंच उपसरपंच पदाची निवड झाली। त्याबद्दल सर्व उमेश भाऊंचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सर्वांचे संभाजी आबांचे आभार मानतो आणि भाग्यश्री वहिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। भाग्यश्री एकनाथ खाडे, आज उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये माझ्या विजयामध्ये ज्यांनी मला मतदान करून विजय केले त्या सर्वांचे मी आभारी मानते। आणि ज्यांनी मला उमेदवारी दिली, आमचे नेते बाळासाहेब ओमासाहेब आबा साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभारी मानते। आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी कामाच्या रूपाने पूर्ण करते। धन्यवाद।